श्री राम समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 5वा, समास 9वा. साधक लक्षण निरूपण. उर्वरित भाग. मराठी अर्थवाचन. एकदा झोपी गेलेला माणूस झोप जाऊन जागा झाला म्हणजे त्याला स्वप्नात वाटलेले भय आपोआप नाहीसे होते. त्याप्रमाणे मायामय दृश्य ओलांडून पलीकडे गेलेला साधक आत्मस्वरूपी मिसळून जातो. त्याच्यावरील दृश्याचे दडपण आपोआप नाहीसे होते. अशा रीतीने जो अंतर्यामी आत्मस्वरूपी लीन आहे, बाहेर व्यवहारामध्ये जो अत्यंत निस्पृहपणाने वागतो आणि जो संसार बंधनाने बांधलेला नसतो, तो साधक असतो. तो आत बाहेर निर्दोष असतो. एखाद्या वीराने ज्याप्रमाणे आपले अनेक लहान मोठे शत्रू मारून मोठा पराक्रम गाजवावा, त्याचप्रमाणे साधकसुद्धा स्वस्वरूप स्थितीच्या आड येणारे अनेक लहान मोठे आतमधील शत्रू साफ नाहीसे करून टाकतो. हा त्याचा पराक्रम श्री समर्थ आता वर्णन करून सांगतात. साधक म्हणून तयार होण्यास काय करावे लागते हे त्या वर्णनावरून ध्यानात येईल. देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाताना देहबुद्धी तिच्या प्रचे सकट समूळ नाहीशी करावी लागते. देहावरील प्रेमामुळे जीव अतिस्वार्थी, आकुंचित, आसक्त आणि भोगासाठी हापापलेला असतो. त्यापायी अनेक भ्रामक कल्पना, भावना, आकांक्षा, मूल्ये, विचार आणि विकार त्याने पोसलेले असतात. या सगळ्यांना आपण स्वतः तोडून मोडून नामशेष करणे हा साधकाचा वीरभाव आहे. हा पराक्रम गाजवलेला साधकच चिदाकाशात स्वैर संचार करतो. साधक कामवासनेच्या ताब्यातून सुटतो, क्रोधापासून लांब राहतो आणि मद व मत्सर यांना बाजूला टाकून देतो. साधक कुलाभिमान सोडून देतो, लोकलाजेला पराभूत करतो आणि वैराग्याच्या जोरावर परमार्थ खूप वाढवतो. साधक अविद्येशी संबंध तोडतो, त्याचे अज्ञान नाहीसे होते. तो प्रपंचातून निसटतो, प्रपंचात गुंतून राहत नाही. लोभाच्या जाळ्यातून तो पाहता पाहता बाहेर पडतो. साधक जगातील मोठेपणाला खाली पाडतो, त्याला किंमत देत नाही. जगातील वैभवाला तो लाथाडतो, ते तुच्छ मानतो आणि वैराग्याच्या जोरावर जगातील मान सन्मानाला तो झिडकारतो, तुच्छपणाने बाजूला सारतो. साधक भेदाचे राहते घर मोडून टाकतो, त्याला राहण्यास जागाच ठेवीत नाही. साधक सगळीकडे अभेदपणाने स्वस्वरूप पाहतो. आपला अहंकार बाजूस करून साधक त्यास लोळवतो, धुळीस मिळवतो आणि संशयरूप शत्रूला तर तो पाय धरून आपटतो व ठार मारतो. सर्व संशय समूळ नष्ट करतो. साधक आपल्या विकल्पांचा सरळ वध करतो, आपले विकल्प साफ नाहीसे करतो. मोठा प्रहार करून तो भवसागर मारून टाकतो. विश्वामध्ये प्रतिक्षणी घडणाऱ्या अनंत घटनांना भवसागर म्हणतात. जोपर्यंत विश्व खरे वाटते तोपर्यंत भवसागर देखील खरा वाटतो. साधकाला आत्मज्ञान झाले की त्याच्या तडाख्यात विश्व दृश्य रूपाने नाहीसे होते. शाश्वताच्या अनुभवाने अशाश्वत नाहीसेच होते. तसेच पंचमहाभूतांमध्ये आपसात असणारा विरोध तो नाहीसा करून टाकतो. साधक संसाराच्या भयाचे थोबाड फोडतो. प्रपंचामधील भीतीचे त्याला भय वाटत नाही. जीवनात त्याला भय उरत नाही. तो काळाची तंगडी मोडतो. काळ सारखा वाहतो व जीव काळाच्या सत्तेत वावरतो. त्यामुळे काळाबरोबर जीव देखील वाहत जातो. काळाची तंगडी मोडली की त्याची गती थांबते. त्यामुळे साधक काळ सत्ता झुगारून अमरत्वात प्रवेश करतो. साधक मृत्यूच्या मस्तकावर प्रहार करून ते फोडून टाकतो. जन्म आणि मृत्यू या काळ सत्तेच्या खुणा आहेत. जन्म मृत्यूचा ताबा देहावर चालतो. साधक आत्मस्वरूप असल्याने त्याला जन्म नाही, तसाच मृत्यू देखील नाही. साधक देहरूपी पिशाच्यावर हल्ला करतो व त्याला काढून लावतो. मी आत्मा असताना मी देह आहे अशी बाधा झाली. साधक ते पिशाच कायमचे काढून लावतो. साधक संकल्परूपी शत्रूविरुद्ध उठाव करून त्यांना निर्मूल करतो.
माणसाच्या अंतर्यामी संकल्पाचे जणू काही मोठे सैन्यच असते. साधक त्याचा निपात करतो, सर्व संकल्प मारून टाकतो. साधक अचानक छापा घालून कल्पनेला मारून टाकतो. आशेचा हात धरून कल्पना माणसाला दृश्यामध्ये गुंतवते, म्हणून साधक कल्पनाच करणे बंद करतो. साधक स्वतःचे स्वतः जे भय वाटते त्यास बुडवून काढतो. आपले कसे होईल असे भय माणसाला वाटते, साधक ते नाहीसे करतो. साधक आपला सूक्ष्म देहाला जिंकतो. आपल्या वासना सूक्ष्म देहात राहतात. साधक वासनांना पराभूत करतो, त्यांना जगणे अशक्य करतो. विवेकाच्या सामर्थ्याने साधक पाखंडाला त्रस्त करून सोडतो. पाखंडी मताचा तेजोभंग करून टाकतो. मी ब्रह्म आहे या अभिमानाने साधक मी देह आहे हा अभिमान मारून टाकतो. एक अभिमान देवाचा तर दुसरा अभिमान देहाचा, एक सत्याचा शाश्वताचा तर दुसरा असत्याचा अशाश्वताचा, एक अति पवित्र तर दुसरा अति अपवित्र, एक कल्याणकारी तर दुसरा अकल्याणकारी असतो. साधक दुसरा अभिमान नाहीसा करतो. साधक देहबुद्धीच्या स्वार्थाला संकटात घालतो, आपला स्वार्थ उडवून लावतो. साधक दुर्दैवाला सरळ शास्त्रशुद्ध मार्गाने ठार करतो. दुर्दैव आणि सुदैव देहाभोवती घोटाळतात. साधक आपल्या देहाला असून नसल्यासारखा करतो, तीच अवस्था दैवाची होते. साधक मोहाला उभा चिरतो, दुःखाचे 2 तुकडे करतो, शोकाचे तुकडे तुकडे करून बाजूला फेकून देतो. मोह, दुःख आणि शोक हे साधकाचे शत्रू असतात. साधक त्यांना संपूर्ण नाहीसे करतो. साधक द्वेषाला देशोधडी लावतो, हद्दपार करतो. नास्तिकपणाचे नरडे दाबून प्राण घेतो. साधक कुतर्काला इतकी जरब देतो की त्याच्या भीतीने कुतर्काचे हृदय धडधडते. साधकाच्या जीवनामध्ये द्वेष, नास्तिकपणा आणि कुतर्क यांना मुळीच स्थान नसते. आत्मज्ञानाने साधकाचा विवेक फारच शक्तिमान बनतो. त्याच्या जोराने साधकाचा स्वस्वरूपाबद्दलचा निश्चय दृढ होतो. वैराग्याच्या सामर्थ्याने साधक आपल्या अवगुणांचा संहार करतो. आत्मानात्मविवेकाची भरमसाठ वाढ होण्यास आत्मज्ञान कारण होते आणि विवेक अत्यंत व्यापक झाला की स्वस्वरूप निश्चित अत्यंत स्थिर होतो. स्वरूप निश्चित अत्यस्थिर होतो. आसक्ती सर्व अवगुणांची आई आहे. वैराग्याने आईचा वध केला की पिल्लांना नष्ट करण्यास फारसे कष्ट लागत नाहीत. स्वधर्माच्या आचरणाने साधक अधर्माचे सर्वस्व हिरावून घेतो. अधर्माला अस्तित्व राहत नाही. साधक सत्कर्मांनी दुष्कर्मांना हाकलून लावतो आणि सद्विचारांनी अविचारांना कुचलून वाटेस लावतो. सद्विचारांचे सामर्थ्य एवढे की अविचारांना तेथे टिकणे अशक्य होते. साधक तिरस्काराला चिरडून टाकतो, तो कोणासही तुच्छ करीत नाही. साधक द्वेषाला अगदी खरडून काढतो, त्याचा लवलेश अंतःकरणात उरू देत नाही. साधक खेदाला स्वानंदाच्या पायतळीत उडवतो. आत्मानंदाच्या मस्तीमध्ये खेदाची जाणीव उरत नाही. साधक क्रोधावर हल्ला चढवतो व त्यांचा नायनाट करतो. कपटाला तो मनामध्येच कुटून त्याचा मागमूस नाहीसा करतो. साधक सर्व भूतांना मित्रपणाने पाहतो, सर्वांना आत्मवत मानतो. साधक दृश्याकडे धावणाऱ्या वृत्तीचा त्याग करतो. आप्तजनांची संगत सोडतो आणि वृत्तीला आत्मस्वरूपाकडे वळवून अखेर आत्मज्ञान करून घेतो. वृत्तीला आतमध्ये वळवले की प्रथम अन्नमय कोशातून साधक निवृत्त होतो. नंतर वृत्ती अधिक अंतर्मुख झाली की तो प्राणमय कोशातून निवृत्त होतो. मग वृत्ती सूक्ष्म होऊन स्वस्वरूपाच्या धारणेत राहू लागली की तो मनोमय कोशातून निवृत्त होतो. तसेच अधिक अभ्यासाने वृत्ती आणखी सूक्ष्म झाली की स्वस्वरूपाचे ध्यान लागते. वृत्ती विज्ञानमय कोशामध्ये स्थिर होते. अखेर साधक तेथून निवृत्त होतो व आनंदमय कोशात प्रवेश करतो. 3 अवस्थातून निवृत्त होऊन तो तुरीय अवस्थेमध्ये जातो. या अवस्थेमध्ये त्याचे साधन थांबते व तो आपोआप उन्मनीला पोहोचतो. यास निवृत्ती मार्ग म्हणतात. हा अधिकारी पुरुषांचा किंवा सद्गुरु कृपापात्र साधकांचा
मार्ग आहे. साधक दृश्यरूपी चोरास फसवतो, दृश्याच्या कक्षेतून निसटतो, विपरीत ज्ञानाला सर्व बाजूनी वेढून तडाखा देतो, भ्रमरूपी भलतेच ज्ञान नाहीसे करतो आणि आत्मरूपी चोरांपासून आपली सोडवणूक करून घेतो. जे खरे आपले नाहीत त्यांच्या ठिकाणी ममत्व ठेवीत नाही. साधक पराधीनतेवर रागवतो कारण तो स्वअधीन बनतो, ममतेवर संतापतो कारण खरा मी त्याला सापडतो व खरे माझे कोणते ते तो जाणतो आणि तो ताबडतोब दुराशा सोडून देतो कारण ती स्वस्वरूपापासून दूर करते. साधक मनाला स्वस्वरूपात लीन करतो, त्यामुळे यातनेला यातना होतात कारण यातना भोगायला मन शिल्लकच उरत नाही. साधक उद्योग, कष्ट आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो कारण त्याचे जीवन या तिन्ही गोष्टींनी भरून वाहते. साधक आपल्या साधन मार्गामध्ये अभ्यासाची सोबत धरतो, तो उद्योग आणि कष्ट बरोबर घेऊन निघतो आणि प्रयत्नरूपी उत्तम सहचारी बरोबर ठेवतो. अभ्यासाला, कष्टाला आणि प्रयत्नाला श्री समर्थांनी परमार्थात सुद्धा तेवढे महत्त्व दिले आहे हे ध्यानात घ्यावे. आत्मज्ञान असो की विज्ञान असो, त्याच्या प्राप्तीसाठी अहोरात्र अभ्यास आणि सतत प्रयत्न फार अवश्य आहे. साधक अति खबरदार आणि तत्पर असतो, तो शाश्वत अशाश्वताचा बरोबर विवेक करतो, इतर सगळे संबंध सोडून फक्त सत्संग तेवढा धरून ठेवतो. साधक संसाराला जबरदस्तीने बळजबरीने बाजूला सारतो, विवेकाने संसाराचा बोजा फेकून देतो. साधक आपल्या शुद्धाचाराने अनाचाराला व्यवहारातून पदभ्रष्ट करतो, त्याला तेथून नाहीसा करतो. इतक्या जन्मांच्या सवयीचा संसार मनातून काढणे सोपे नसते, म्हणून साधक अगदी जोर करून त्याला बाहेर काढतो. या क्रियेलाच वृत्ती निरोध म्हणतात. विवेकाने कर्तेपणाचा अभिमान कमी होऊ लागला म्हणजे प्रपंचाचे ओझे हलके होऊ लागते. साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरतो, त्याचे अखंड स्मरण ठेवतो. साधक आळसाचा आळस करतो, आळस म्हणजे कामचुकारपणा, अर्थात तो आळसाचा स्वीकार करीत नाही. साधक चित्त विक्षेप होऊ देण्यास सावध नसतो, तेथे दुश्चित्त असतो, म्हणजे तो कधी चित्त विक्षेप होऊ देत नाही. साधकाच्या जीवनात स्वस्वरूपाचे विस्मरण नसते, आळस नसतो, चित्ताची व्यग्रता नसते. व्यग्रता म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन पसरणे, एकाग्रतेच्या उलट. आता हे बोलणे पुरे. संतांचा उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो हे या वर्णनावरून ओळखावे. मुद्दाम जबरदस्तीने आपल्या देहबुद्धीचा त्याग करतो म्हणून त्यास साधक म्हणतात. आता सिद्ध कोण असतो त्याचे लक्षण पुढील समासात सांगितले आहे. येथे एक शंका येते, ती अशी की जो निस्पृह होतो तो साधक बनतो असे सांगितले, पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही, मग तो साधक बनू शकत नाही की काय? श्रोत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर कोणते ते पुढील समासात दिले आहे, ते श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावे. समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.